आता इकडे कमी आहे आणि इकडे जास्त आहे, मग आपलं प्लेसिंग चुकतं आणि त्याचं ड्रॉइंग चुकतं. म्हणून इकडून आणि इकडचा भाग सारखा आहे की नाही हे कळण्यासाठी मध्ये लाईन मारायची आपल्याला. त्याच्यानंतर हा राऊंड इथं पण राऊंड आहे जो हा आहे, मग हा इथं आपण सगळं असं मध्ये काढून घेतो. आपण राऊंड आहे आणि हाही राऊंडच आहे, हा समजा आपण इथं काढून घेतो. टोटल सगळ्या भांड्याला पूर्ण राऊंडच आहे, फक्त आपण एक थोडं पीक काढून घेतोय. आणि याच्यानंतर मग आपलं नाव काय आहे की इथून फक्त हे एवढंच असं करायचं, इथून एवढं असं करायचं. फक्त हे अंतर जज करत राहायचं प्रत्येक वेळा. इथून समजा इकडे हे केलं आणि इथून हे असं आहे आणि कलर करताना हे ड्रॉइंग बरोबर आहे की नाही चेक करण्यासाठी पेपर उलटा करायचा. ही बाजू वरती जाईल खाली येईल, असं केलं की आपलं ड्रॉइंग बरोबर आहे की नाही आपल्यालाच कळेल. तुम्ही प्रॅक्टिकल करून बघितलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. या पद्धतीने ड्रॉइंग केलं. आता याच्यात चुका काय होतात की हे करत असताना याला एलिप्स असं बोलतात, जे राऊंड पोर्शन आहे त्याच्यामध्ये ते एलिप्स काढताना असं केलं आणि असं केलं तर हे चूक आहे. कारण आपण मगाशी काय बघितलं की हा राऊंड आहे आणि राऊंडला कॉर्नर येत नाही आणि असं केलं की हा कॉर्नर आला, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. हे कधीच करायचं नाही. खूप मुलं अशी करतात, दिसायला आपल्याला बरोबर दिसतं पण ते ड्रॉइंग चुकतं. कारण हा राऊंड शेप आहे आणि त्याच्यामुळे इथं कॉर्नर आला की हे चुकलं. आणि म्हणून लक्षात ठेवायचं हे किती आपण जरी छोटं काढलं तरी पण हा भाग असा द्यायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला आणखी एक चूक याच्यामध्ये होती, असं इथला भाग आहे. बऱ्याच वेळा आपण समजा भांडं असं काढल्यानंतर हा भाग असा बनतो, हे चूक. सरळ लाईन येणारच नाही, कारण हा राऊंड आहे ना, हा राऊंड असल्यामुळे ही लाईन सरळ येत नाही. हा आपण राऊंड जर समजा आधीच काढून घेतला आणि मग या लाईन्स केल्या तर ऑटोमॅटिक हा शेप आपल्याला मिळतो. हे लक्षात ठेवायचं. आणि हे इथं कुठेही कॉर्नर येऊ द्यायचं नाही आणि इथंही कॉर्नर येऊ द्यायचं नाही. म्हणजे इथून अशी लाईन मारली की असं नाही करायचं, हे इथून हा राऊंडच असा यायला पाहिजे. म्हणजे वस्तुचित्रामध्ये सगळ्यात महत्वाचं हे सांभाळायचं आपल्याला हा एवढा भाग. आणि हे झाल्यानंतर मग तुम्ही मधला भाग जर समजा काढला नंतर कलर करताना हे तुम्ही काढलं की आपलं भांड्याचं ड्रॉइंग बरोबर येतं. फक्त याच्यावरती आता मी तुम्हाला सांगितले, आता हा तुमचा समजा पेपर आहे आणि या पेपरवरती समजा तुम्ही अशा हाताला बॉर्डर मारून घेतलेली आहे, तर याच्यावरती तुम्हाला हे भांडं काढायचं आहे. तर इथं लाईन ही मारत अशी उभी लाईन मारत असताना दोन्ही बाजू जज करायच्या पेपरच्या बॉर्डरच्या. त्याच्यामुळे ही लाईन जर समजा अशी झाली तर हे भांडं तसंच होणार. तुम्ही काय करणार, याला असं काढणार आणि मग हे भांडं असं वाटणार, हे चुकलं. म्हणून ही मधलीची रेषा ही सरळ यायला पाहिजे. हे सरळ येण्यासाठी काय करायचं की या दोन बाजूचं लक्ष ठेवायचं आणि रेष मारली की सरळ येते. म्हणजे ही सरळ आहे ऑलरेडी, ही सरळ आहे, किंवा पेपरची ही कडा ही सरळ आहे आणि मग ही बाजू जज करत इतकी रेष मारायची आणि ही बाजू जज करत इतकी रेष मारायची. आणि मग तुम्ही आता ही बॉर्डर आपली आहे, तर या बॉर्डरच्या मध्ये एक आणखी गोष्ट लक्षात ठेवायची. हे सिंगल ड्रॉइंग दाखवलं तुम्हाला, याच्यावरती प्लेसिंग कसं करायचं की कुठलंही चित्र, स्टील लाईफ असू दे, मेमरी ड्रॉइंग असू दे, डिझाईन असू दे, काही करताना एक कायम लक्षात ठेवायचं की चित्र जे असेल आपलं त्याच्या वरच्या बाजूला जागा स्पेस जास्त पाहिजे आणि इकडे कमी पाहिजे. म्हणजे कशी, समजा इथं एवढी जागा असेल, समजा जे भांडं आहे ते इथून स्टार्ट केलं, याच्यामध्ये समजा इकडे कपडा टाकलेला आहे, याच्यावर कापड टाकलेला आहे, इकडं समजा प्लेट ठेवलेली आहे, याच्यामध्ये सुद्धा वस्तू आहे आणि इकडं समजा इकडे समजा वस्तू आहे काहीतरी ठेवलेली. तर ही स्पेस इथली आणि ह्या बॉर्डरच्या आतली इथली स्पेस ही कमी आहे आणि ही जास्त आहे. टाईम कुठलंही ड्रॉइंग करताना समजा आता आपण म्हणता मगाशी तुम्हाला मी डिझाईन म्हटलं, हा पेपर आहे समजा, त्या पेपरवरती तुम्ही समजा स्क्वेअर काढला, तर हा स्क्वेअर काढताना सुद्धा इकडं जागा जास्त पाहिजे, दोन्हीकडे सारखी पाहिजे आणि इकडं कमी पाहिजे. हे जर असं नाही काढलं तर काय होतं तेही सांगतो. चित्र कसं दिसतं, समजा हा पेपर आहे आणि हे भांडं तुम्ही समजा इथं काढलं, आणि समजा याच्यावरचं हे भाग सगळा इथं काढला आणि चित्र समजा तुमचं इथं संपलं,
चित्र ही जागा इकडे जास्त शिल्लक राहिली तर हे चित्र लटकल्यासारखं दिसतं बरं. म्हणजे जमिनीवरती आहे असं वाटत नाही, ते लटकल्यासारखं दिसतं. म्हणून कायम लक्षात ठेवायचं कुठलंही चित्र काढत असताना वरती जागा जास्त पाहिजे आणि इथं कमी पाहिजे. यासाठी काय करायचं, अंदाजे मार्किंग करून घ्यायचं. बरोबर आपल्याला एवढी जागा ठेवायची आणि इथे एवढी ठेवायची. मार्किंग करून घेतली तेवढ्या चित्र बसायचं. साधारणतः या पेपरवरती असा ग्रुप पाहिजे.